धर्मराव गेल्यानंतर प्रेम खूप रागे भरतो व पूजाला म्हणतो, तुला ना काहीच अकलीचा पत्ता नाही. तुला बाबांना थांबविता येत नाही का? तुम्ही बायकांना जशा. तेव्हा पूजा म्हणते, अहो थोडे शांत व्हा. बाबा घरी विचारण्यासाठीच गेले आहेत. तिकडे पण माझा भाऊ, वहिनी, त्यांचा मुलगा, सर्व परिवार आहे ना. थोडे दिवस ते राहू शकतात, पण काय कायमस्वरूपी आपल्या सोबत राहू शकत नाही. म्हणजे प्रेम म्हणतो, म्हणजे 2-4 महिने राहू शकतात, पण त्यापेक्षा जास्त नाही. चालेल 5-6 महिने त्यांचे प्रेम आपुलकी तर मिळेल ना मला. धर्मराव गावी आल्यानंतर हातपाय धुवून चहा घेतात. जावयाची गोष्ट घरी लगेच सांगणे काही योग्य वाटत नव्हते, म्हणून त्यांनी विचार केला की रात्री जेवणाच्या वेळी सर्वांना सांगून पाहू, मग काय म्हणतात पाहू. या विचारात गुंग असल्यामुळे धर्मरावांचे लक्ष कोणाकडेच नसते. तेव्हा सोनी हलवून म्हणते, बाबा कुठे मग्न झालात? सांगा ना. पूजा कशी आहे तिकडे? अगं थोडी हळू सांगतो, घाई नको करू. पूजा व प्रेम चांगले आहे. नोकऱ्या चांगल्या लागल्या आहे. आता त्यांचे सोन्याहून पिवळं होण्यास जास्त वेळ नाही लागणार. घरातील मंडळींना हेच ऐकून फार आनंद झाला. कालांतराने रात्र झाली. सीताबाई व सोनी स्वयंपाकाची तयारी करतात. थोड्या वेळाने स्वयंपाक पण तयार होऊन जातो. सर्व जेवणास बसतात. जेवताना काही गमती जमती चालत होत्या. तेव्हा धर्मराव म्हणतात, मंडळी थोडं लक्ष देतात का? काय झाले बाबा? पिंटू म्हणतो, अरे पूजाकडे गेल्यानंतर आपल्या जावई बापूंचं म्हणणं असं आहे की मी व सीता काही महिने त्यांच्याजवळ राहायला यावं असं, पण आपल्या लेकरांना पण सोडता येत नाही ना. काय करावे तेच कळत नाही. यावर पिंटू म्हणतो, बाबा तुम्ही माझी चिंता करू नका, मी इकडे बरोबर राहील. बाबा प्रेमला फक्त त्याच्या वहिनीचे प्रेम मिळाले आहे, पण आई वडिलांचे नाही. काही दिवस तुम्ही त्यांचे आई वडील होऊन जा, आम्हाला पण आनंद वाटेल. घरातील सर्व मंडळींनी मंजुरी दिल्यानंतर धर्मरावांना थोडासा दिलासा येतो. जेवण आटोपल्यानंतर सर्व निवांत झोपी जातात. धर्मराव मात्र झोपण्याऐवजी मुलीला चिठ्ठी लिहून आनंदाची बातमी कळवतात. पत्र लिहून झाल्यानंतर धर्मराव शांत झोपून घेतात. प्रेम व पूजा आपल्या कामाच्या बाबतीत अतिशय गंभीर होते. कोणतेही कामे केल्याने कोणता फायदा होईल हे त्यांचे जास्त लक्ष असायचे. प्रेम व पूजा यांना कोणत्याही कामाची एकदाच माहिती देण्याची गरज होती. त्यांना परत सांगण्याची गरज भासत नव्हती. प्रेमची लगन व विश्वसनीय इमानदारी पाहून शमाखान व अधिकारी खूप खुश होतात. प्रेम यशस्वी होण्याच्या पायऱ्या एकामागून एक चढत गेला. प्रेम पूजा आपल्या कामावरून परततात. घरी आल्यानंतर पूजा चिठ्ठी पाहते. पूजा ती चिठ्ठी उचलून पाहते की कोणाची आहे. बाबांचे नाव असल्याने ती वाचण्यास सुरुवात करणार की तेवढ्यात प्रेम विचारतो, कोणाची चिठ्ठी आहे ग? तेव्हा पूजा म्हणते, अहो बाबांची चिठ्ठी आहे. मग वाच ना, काय लिहिलेले आहे. वाचून झाल्यानंतर पूजा शांत बसते. प्रेम इकडं विचार करतो की या बाईला चिठ्ठी वाचायला लावली की मॅरेथॉनच्या स्पर्धेत भाग घ्यायला लावला. अगं चिठ्ठी वाचून झाली असेल ना, मग मला पण कळू दे की बाबांनी काय लिहिलेले आहे त्यात. तेव्हा पूजा संत आवाजात म्हणते, अहो बाबा आपल्याकडे काही महिने राहण्यास येत आहे. हे ऐकून पण प्रेम हा ठीक आहे. नंतर त्याला कळते की बाबा राहण्यास येत आहे. यामुळे प्रेम आनंदाने उड्या मारू लागतो व पूजाला उचलून गोल गोल फिरवतो. थोडं फिरवल्यानंतर प्रेम म्हणतो, पूजा तू खूपच वाढली आता. तेव्हा पूजा लाजून म्हणते, काय हो काही पण. 2 दिवसानंतर धर्मराव व सीताबाई येणार होते, त्यामुळे प्रेम घरातील साफसफाई करण्यासाठी पूजाची मदत करतो. कोणकोणते पदार्थ त्या दिवशी तयार करायचे याची यादी दोघं मिळून तयार करतात. 2 दिवसानंतर धर्मराव घराची बेल वाजवतात. धर्मराव ज्यावेळी दरवाजा उघडतात तेव्हाच त्यांच्यावर फुलांचा वर्षाव होतो. प्रेम अशी व्यवस्था करेल हे पाहून धर्मरावांच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात. तेव्हा धर्मराव म्हणतात, अहो जावई बापू इतकं? तेव्हा प्रेम म्हणतो, जावई नाही प्रेम, फक्त प्रेम, कारण मी तुमचा मुलगा आहे, जावई नाही. या वाक्याने धर्मराव व सीताबाई हर्षाने आनंदित होतात. काही वेळ घरातील बाहेरची गोड गोड माहिती प्रेम धर्मरावांना व सीताबाईंना सांगित राहिला. त्यात पूजा रात्री झोपताना काय म्हणते, काय बोलते हे सांगित होता. प्रेम व पूजाचे प्रेम पाहून सीताबाईंना पण आनंद होतो. बोलण्यात रात्र होऊन जाते, म्हणून पूजा डायनिंग टेबलावर ताटं ठेवते. पण धर्मराव म्हणतात, पूजे खाली बसणाऱ्या माणसाला या 4 पायीवर का बसवते? खाली लाव ताटं. गावाकडील सवय व स्वाभिमानी असलेला व्यक्ती कधीही आपली परिस्थिती विसरत नाही. सर्व खाली जेवणास बसतात. पूजाने सर्व पंचपक्वान तयार केलेले असतात. पूजा लहानपणापासूनच स्वयंपाकात हुशार असते, त्यामुळे धर्मरावांना पूजाच्या हातचे जेवण फार आवडत असे व ते बोट चाटून चाटून खात असे. जेवण चालू असताना धर्मराव म्हणतात, प्रेम आता पाळणा हलवण्यास काहीच हरकत नाही. आता आम्ही पण आलो आहोत. आता तुमची सांभाळण्याची काहीच चिंता वाटणार नाही ना? त्यावर प्रेम म्हणतो, हो हो, आता चिंता कशाची? आता तर माझे आई वडीलच इथे आले आहे, तर काळजी कशाची? जेवण झाल्यानंतर धर्मराव व सीताबाई झोपण्यास निघून जातात.